नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे. आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आलेत आणि यातून आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या संध्या आणि ज्यांनी MPSCच्या परीक्षेमधून वेगवेगळ्या पदांचे इंटरव्ह्यू दिले त्यांसाठी असणारी एक सुवर्ण संधी, या सर्व महत्त्वपूर्ण बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ह्या शेवटपर्यंत बघत असताना महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातून जो महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे तो 13 तारखेला आला आहे. या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण बाब काय सांगितलेली आहे? विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा हा आणला गेलेला आहे. म्हणजे काय? विकसित भारत 2047 ची जी घोषणा आहे त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारने सुद्धा विकसित महाराष्ट्र 2047 हा विजन डॉक्युमेंट जो आहे त्याला कृती आराखडा हा त्याचा प्रस्तुत केला आहे. आणि या कृती आराखड्यामध्ये बऱ्याचशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून घेतल्या जातात, त्यांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे. त्या MPSCकडे वर्ग करण्यासंदर्भामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण बाब सांगितलेली आहे. या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये महत्त्वाच्या काही बाबी आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये बघा, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, MPSCच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या 53 वरून 153 ही करण्यात आली. आता लक्षात ठेवा, MPSC हा इथं म्हटलं गेलं आहे की कोणती असणार आहे? ग्रुप Aच्या संदर्भातल्या सर्व परीक्षांच्या संदर्भामध्ये बोललं जातं आहे. जी राज्यसेवा राजपत्रित सेवा आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या 53 सेवा होत्या, या 53 ऐवजी यात किती होणार आहे? 153 होणार आहे. आणि ज्या वेगवेगळ्या स्तरावरनं वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून गट अ च्या विशेषतः भरती केल्या जात होत्या, त्यांचं सगळीकडे कुठे आणलं जाणार आहे? MPSCकडे आणलं जाणार आहे. MPSCमध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे MPSC करणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बाब आहे, कारण गट अच्या सर्व परीक्षा एका साईडला जाणार आहे. आणि MPSC ही एकाएकी सगळ्या गोष्टी करते का? अजिबात नाही. MPSC बाय प्रोसेसनुसार एक एक गोष्ट समोर ॲड करत चालते. त्यानुसार MPSCने सांगितलं आहे गट अच्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या सगळ्या आता वेगवेगळ्या TCS, IBPS किंवा इतर परीक्षा घेतात, तसं न होता त्या MPSCच्या माध्यमातून एकत्रितरित्या केल्या जाणार आहेत. सेवांतर्गत संवर्गाची संख्या 153 केली गेली आहे. हा इथलचा महत्त्वपूर्ण अर्थ आहे, तो आपण समजून घ्यायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये MPSC करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. संख्या वाढणार आहेत. त्यानंतर बघा, ही MPSCचं म्हणजे राजपत्रित सेवा संदर्भामध्ये. दुसरं, संयुक्त परीक्षा म्हणजे काय? गट ब आणि गट क संदर्भामधला हा अपडेट आहे. या अपडेटच्या संदर्भामध्ये योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आणि भरती प्रक्रिया सुलभ होणार. आता तुम्ही बघितलं असेल, मागच्या वेळेस ज्या इतर संस्थांनी, खाजगी संस्थांनी ज्या परीक्षा घेतल्या या संदर्भामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि वेगवेगळे सरकारवरती ताशेरेसुद्धा ओढले गेले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून या स्पर्धा परीक्षेमध्ये गट ब आणि क असेल, यामध्ये ट्रान्सपरन्सी ही यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रक्रिया वेगवान केली जावी, हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि ह्या सगळ्यांना समोर ठेवून गट संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे आणि भरती प्रक्रिया सुलभ होणार आहे. नव्या सेवा कोणत्या येणार आहे? आपण म्हणतोय, बऱ्याच दिवसांनी ऐकतोय आपण की तलाठी पद भरती जी आहे ती MPSC मार्फत घेतली जाणार आहे. पण MPSC सुद्धा मी तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे काय, कोणतीही गोष्ट करत असेल तर MPSC अचानक धप्पा देत नाही, तर ती त्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्वसूचना दिली जाते आणि त्यानुसार या परीक्षेला MPSCकडे नेलं जातं. त्यामुळे इथं सांगितल्याप्रमाणे नव्याने काही सेवांचा या संयुक्त परीक्षेमध्ये समावेश केला जाणार आहे, ही बाब सांगितली गेली आहे. आणि भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासंदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जी आपण सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी असेल, तलाठी भरती तयारी करणारे विद्यार्थी असेल, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण की MPSCकडे वर्ग होणार, पण MPSC लगेच कोणतीही गोष्ट लगेच लागू करत नाही, ती टप्प्याटप्प्याने लागू करते. आणि यानुसार आता जी MPSC आहे, बरेच जण म्हणतात की MPSC तलाठी भरती ही MPSCकडे जाणार. आता ह्या संदर्भामध्ये एकाएकी निर्णय होणार नाही आहे. या संदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने गोष्टी होतील.
आणि TCS घेईल, MPSC घेईल की IBPS घेईल हे येणाऱ्या जाहिरातीमध्ये स्पष्ट होईल. पण महाराष्ट्र सरकार किंवा MPSCचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार एकदम कोणत्याही गोष्टी होत नाही. ओके. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे, UPSCच्या धर्तीवर महाजॉब पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवणार. म्हणजे काय, UPSCच्या माध्यमातून मागच्या वर्षी बघा UPSCने एक गोष्ट केली होती, कोणतं महापोर्टल महाजॉब सुरू केला होता, महाजॉब पोर्टल सुरू केला होता. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी UPSCचे इंटरव्ह्यूज दिलेत अशा विद्यार्थ्यांना सरळ इतर संस्थांमध्ये इंटरव्ह्यूसाठी सरळ सेवेच्या माध्यमातून बोलवलं जातं आहे. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि UPSCमध्ये जे पारंगत आहेत किंवा ज्यांची क्वालिटी चांगली आहेत त्यांना प्रशासनामध्ये सेवेची संधी दिली जाते. असा एक UPSCने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये ही योजना सुरू केली आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यांना डायरेक्टली दुसऱ्या संस्थांमध्ये किंवा दुसऱ्या विभागांमध्ये गव्हर्नमेंटच्या इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये निपुण सेतू नावाचं एक पोर्टल सुरू होणार आहे. त्या आधारामध्ये जे MPSC असेल किंवा UPSCमध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यांना सरळ सेवेच्या माध्यमातून सरळ प्रशासनामध्ये गट अ या पदासाठी त्यांची नियुक्ती संदर्भामध्ये किंवा त्यांचा इंटरव्ह्यू संदर्भामध्ये त्यांना बोलवलं जाणार. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ही आपल्याला या विजन डॉक्युमेंट आकृती आराखडा जो आहे, कृती आराखडा यामधून स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे हा निर्णय 13 एप्रिलचा महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. ओके. यामध्ये बघा अजून महत्त्वपूर्ण बाब काय की करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपण कंबाईन ग्रुप B आणि C 2026ची फास्ट ट्रॅक बॅच, रिव्हिजन बॅच सुरू करतोय. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे. त्याच प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहे. हे सर्व विषय, कंबाईनचे सर्व विषय इन्क्लुडिंग मॅथ अँड रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा सुद्धा यामध्ये समावेश हा केला जाणार आहे. PDF नोट्स असणार आहे बायलिंग्वलमध्ये, टेस्ट असणार आहे 10, व्हॅलिडिटी अप टू एक्झाम असणार आहे, वॉच अनलिमिटेड असणार आहे, मेंटरशिप असणार आहे आणि ह्या सगळ्या सुविधा आपल्याला फक्त 499 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही संधी सोडायची नाही आहे, या संधीला क्रॅप करायचं आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करायचं आहे. ओके. आत्ता मी मगाशी बोलल्याप्रमाणे निपुण सेतू काय प्रकारे, निपुण सेतूचा अर्थ काय तो समजून घेणार येईल थोडक्यातमध्ये. त्याबाबत निवड न झालेल्या म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC UPSCमध्ये निवड न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू हा उपक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. उद्देश काय, असं म्हणलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि सिलेक्शन, फायनल सिलेक्शन नाही आहे तर अशांना सुद्धा त्यांची जी कॅपेबिलिटी आहे त्या कॅपेबिलिटीला समोर ठेवून हा प्रतिभा सेतू पोर्टल जो आहे तो UPSCच्या माध्यमातून चालवला गेला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी आहेत त्यांची निवड यासाठी केली जात आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी महाजॉब पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे काय, महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला ज्यांनी MPSCचा राजपत्रित सेवेमध्ये इंटरव्ह्यू दिलेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक म्हणजे सरकारी असेल किंवा खाजगी संस्था असतील यामध्ये त्यांचं नाव रिकमेंड केलं जाणार, त्यांच्या इंटरव्ह्यू होणार, त्यांच्या ॲबिलिटीवरती त्यांची निवड त्यामध्ये केली जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी हा घेतला गेलेला आहे. ओके. या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला अजून एक महत्त्वपूर्ण बाब सांगते की सरळ सेवेच्या माध्यमातून आरोग्य भरती जी 2026 आहे त्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. ही या लेक्चर्समध्ये एक्सपर्ट फॅकल्टी आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणारे, PDF नोट्स, टेस्ट सिरीज, व्हॅलिडिटी 1 इयर असणारे, अनलिमिटेड वॉच टाईम यासाठी उपलब्ध असणारे आणि ही बॅच आपल्याला फक्त किती रुपयाला,
₹699 ही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही. ही बॅच आपल्याला जॉईन करायची, आरोग्य भरती तयारी करताय तर आपल्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी असणार आहे. ठीक आहे. अशा नवनवीन बाबी आपलं समजून घ्यायच्यात तर करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला कंटिन्युअसली भेटत राहतील. थँक्यू.